नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच खूपच छान छान महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच यामुळे तुमची अवघड कामे सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत करता येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आपली पहिली टिप आहे पडद्यांसाठी। खिडकीचे किंवा दरवाजे पडदे आपण अगदी सुंदर प्रकारे सजवू शकतो, तेही फक्त एका जुन्या बांगडीची मदत घेऊन। तर पाहू शकता इथे मी असं थोड्या प्लेट याला अशा पाडलेल्या आहेत आणि त्यानंतर एक बांगडी घेऊन त्यामध्ये आपण ह्या प्लेट अशा पूर्ण टाकलेल्या आहेत आणि फक्त आपल्याला याच्या ज्या प्लेट आहेत त्या अशा उघडायच्या आहेत। खूपच सोपी आणि सुंदर फुलाची डिझाइन तयार होते। या उघडलेल्या प्लेटा जो शेवट आहे तो एकमेकांमध्ये असा टाकून घ्या, म्हणजे पूर्ण फुल दिसतं आणि ओकेजनली काही प्रोग्राम असेल किंवा पडदे हवेने उडत असतील तर अशा प्रकारे आपण त्याला अटॅच करू शकतो आणि सुंदर घराला देखील डेकोर करू शकतो, तेही कोणतीही वस्तू न वापरता फक्त जुन्या बांगडीपासून। आणि लहान मुले जरी घरामध्ये असतील तर याला ओढलं किंवा हलवलं तरीही हे फुल निघणार नाही। खूप छान ही डिझाइन मजबूत अशीच राहते। तर पाहू शकता खूप सुंदर असं दिसत आहे। तर याला मी असं ओढून देखील तुम्हाला दाखवत आहे, पाहू शकता अजिबात हे निघणार नाही। आता संक्रांतीसाठी हळदी कुंकासाठी तुम्ही अशा प्रकारे घराला सुंदर सजवू शकता। यानंतरची आपली टीप आहे फरशी पुसण्यासाठी। आपलं हे दररोजचं काम आहे, पण दररोजच्या कामामध्ये थोडासा जर आपण बदल केला तर आपले भरपूर फायदे होतात। आणि इथे पाहू शकता मी फरशी पुसण्यासाठी असं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे। आता हे तुम्हाला लिक्विड टाकायचं की नाही अगदी तुमच्या वर आहे। लिक्विड टाकत नसाल तर काहीच हरकत नाही, पण मी थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ। अगदी 1-1.5 चमचा मीठ यामध्ये टाकलेला आहे। मोठी अशी बकेट आहे, भरपूर पाणी आहे, त्यामुळे 1-1.5 चमचा टाकलेला आहे। थोडं पाणी असेल तर तुम्ही एखादा छोटा चमचा देखील टाकू शकता। यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जो प्रॉब्लेम असतो माशा होण्याचा, चिलट होण्याचा, तो खूप प्रमाणात कमी होतो। त्यासोबतच तुम्ही पाहताल आपली जी फरशी आहे ती निर्जंतुक होते। घरामध्ये लहान मुलं असतील तर काही खाली पडलेलं खातात किंवा इकडे तिकडे हात लावतात, तर हे करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टीप आहे डाळीला भरपूर दिवस साठवून ठेवण्यासाठी। कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ भरपूर दिवस कसे साठवून ठेवायचे ते पाहिलं होतं, तर त्याखाली भरपूर कमेंट्स येत होत्या की डाळीसाठी काही उपाय सांगा। तर डाळीसाठी आपण मीठही वापरू शकतो, पण तुम्ही जर हळद वापरली तर अजूनच याचा फायदा होतो। आणि पाहू शकता एक छोटा चमचा मी डाळ यामध्ये टाकलेली आहे, कारण की खूप कमी डाळ आहे या डब्यामध्ये। जेवढी डाळ आहे त्याप्रमाणे टाका आणि यामध्ये थोडीशी डाळ टाकून त्यावरती आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अजून एक इथे आपण काम करू शकतो। आपल्याकडे जी ही डाळ असते, तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल 2-4 थेंब यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की अजूनच भरपूर दिवस डाळ टिकते, अजिबात त्यामध्ये किडे होत नाही, जाळी पडत नाही। यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या पाण्याच्या बॉटलसाठी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्या झाकणाचा आपण खूप छान रियूज केला, 2 ऑर्गनायझर बनवले होते, त्याखाली तुमचे भरपूर छान छान कमेंट्स होते की अजून काही उपयोग असतील तर नक्की सांगा। तर असाच एक उपयोग आपण इथे पाहणार आहोत। तर पाहू शकता हे झाकण दिसायला खूप छान असे मजबूत असतात। त्यासोबतच आपण याला बॉटल उघडल्यानंतर फेकून देतो, पण फेकून न देता आपण याला असं कट करणार आहोत। तर त्याचा खालचा जो गोल भाग आहे तो आपण काल वापरला, त्यामुळे मी आज आता हा वरचा हा भाग वापरणार आहे। तर इथे पाहू शकता फक्त आपल्याला हा वरचा पातळ भाग असा काढून घ्यायचा आहे आणि गोलाकारात मी याला काढलेला आहे, तुम्ही कोणताही आकार देऊ शकता। त्यानंतर यावरती आपण 4 असे छिद्र करून घेणार आहोत। अगदी त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही छिद्र पाडू शकता। आणि आपल्या घरातील जे आपले कानातले असतात ते ठेवण्यासाठी आपण इथे छान एक ऑर्गनायझर तयार केलेला आहे। पर्समध्ये असे एक कानातले टाकले तर शोधत बसावं लागतं, वेळेवर सापडत नाही, पण त्यापेक्षा तुम्ही जर छोटे छोटे किंवा मोठे असे कानातले यावरती लावले तर वेळेवर सापडतील, घरही ऑर्गनाइज होईल। त्यासोबतच काही जर खड्याचे मोठे कानातले असतील ते देखील यावरती व्यवस्थित सेट होतील। पाहू शकता याप्रमाणे आपण याला असं छोटंसं ऑर्गनायझर तयार केलेलं आहे। नक्कीच तुम्हाला यामुळे मेकअप किट मध्ये शोधाशोध करावी लागणार नाही आणि पसारा होणार नाही। ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली। त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या गाळणीसाठी, जी की स्टीलची गाळणी असते। तर याचा आपण काही गाळण्यासाठी आज उपयोग करणार नाही, तर थोडासा वेगळा हटके उपयोग करणार आहोत। इथे तुमच्याकडे जर जाळीदार प्लेट असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता। तर आपल्या ज्या गरम गरम चपात्या असतात त्या आपण या जाळीवरती अशा ठेवल्या पाहिजेत। प्लास्टिकची जाळी शक्यतो वापरू नका, गरम वस्तू प्लास्टिकवर ठेवल्या नाही पाहिजेत। तर इथे मी स्टीलची अशी जाळी वापरली आहे। तर गरम चपात्या अशा ठेवल्या की आपली जी चपाती असते पोळी डब्यामध्ये शेवटी जी ओली होते, गरम गरम वाफेमुळे त्यामध्ये पाणी
होतं आणि त्याचमुळे आपली शेवटची चपाती खूप जास्त ओली होते, लवकर खराब होते, खावीशी वाटत नाही। तर त्याऐवजी जेव्हा गरम चपात्या असतात तर त्यावेळेस आपण अशी एखादी गाळणी बाजूला ठेवायची आणि गरम चपाती यावरती ठेवायची। आता गरम चपात्या यावरती ठेवल्या की 4-5 चपात्या झाल्या, थोड्याशा नॉर्मल झाल्या की आपण लगेचच डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, जेणेकरून वाफेमुळे शेवटची चपाती खराब होणार नाही। जसे की मी म्हणलं, एखादी जाळीदार प्लेट जरी असेल तरी तुम्ही याचा उपयोग करू शकता। तर पहा आता इथे नॉर्मल या थोड्याशा अशा थंड झालेल्या आहेत, तर आपण याला असं डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। आजच हा उपाय करा, तुम्हाला जी शेवटची चपाती ओली होते किंवा शेवटची चपाती खूप जास्त अशी खाली दबल्या जाते तो प्रॉब्लेम होणार नाही। यानंतरची आपली टीप आहे गुळासाठी। आजकाल साखरेपेक्षा जास्त गुळ खाल्ला जातो, त्यातच थंडीत म्हणा किंवा मकर संक्रांतीला गुळाचा जास्त वापर केला जातो। पण तुम्ही घरी योग्य गुळ घेऊन येत आहात की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण शरीरासाठी साखर चांगली नाही म्हणून गुळ खातो, पण गुळ आपण शुद्ध आणत आहोत की नाही याची ओळख करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी 2 तुम्हाला मी इथे दाखवणार आहे पद्धती, जेणेकरून तुम्ही ओळखू शकता की तुमचा गुळ शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे। तर सुरुवातीला नॉर्मल पाणी आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि एक गुळाचा खडा यामध्ये टाका आणि फक्त 2 सेकंद याला असं ठेवून हाताने दाबायचं आहे। दाबल्यानंतर तुम्ही पाहताल जर गुळ लगेचच असा फुटतो आणि बारीक होतो, म्हणजे हाताने दबला जातो, विरघळतो, तर याचा अर्थ आहे की तुमचा हा गुळ जो आहे तो शुद्ध आहे। कारण की काय होतं, जो भेसळयुक्त गुळ असतो तो पाण्यामध्ये लवकर मिक्स होत नाही। त्यासोबतच दुसरी अशी पद्धत आहे की याला आपण गॅसवरती असं गरम करायचं आहे, गॅसवरती नाही तर आगीवरती डायरेक्ट आपण याला गरम करायचं आहे। तुम्हाला जर असं दिव्याखाली थोडं गरम करून याला घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आता असं डायरेक्ट गरम केल्यामुळे काय होतं, फ्लेम याला लागली, जर हा गुळ भेसळयुक्त असेल तर तो लगेचच असा वेगळाच जळायला लागतो, त्यामधून वास येतो, म्हणजे गुळ जळाल्यानंतर एक प्रकारचा वास येतो। पण भेसळयुक्त असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल असा उग्र वास येतो। त्यासोबतच हा जो जळालेला गुळ आहे, तुम्ही जर त्याला लक्षपूर्वक पाहिलं थोडं थंड झाल्यानंतर, तर इथे हे गुळ जो आहे तो पाहू शकता खूप जास्त असा कडक झाला नाही, अजून मऊ आहे। याचा अर्थ आहे की हा जो गुळ आहे तो शुद्ध आहे। जास्त वेळ आपण याला जाळलेलं नाही, जास्त जाळलं तर नक्कीच गुळ कडक होईल, पण जर अशुद्ध गुळ असेल भेसळयुक्त, थोडं जरी जाळलं तरी तो कडक होतो। अशा प्रकारे भेसळयुक्त गुळाची तुम्ही ओळख करून घेऊ शकता। नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या वायपरसाठी। अशा प्रकारचे वायपर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतात, छोटं असे किंवा मोठं। हे वायपर आपण नॉर्मली पाणी काढण्यासाठी वापरतो, कधी कधी फरशी पुसण्यासाठी देखील वापरतो, पण आज आपण याचा थोडासा हटके वेगळा असा उपयोग करणार आहोत। तर या वायपरचा खालच्या भागाचा तर आपण उपयोग केलाच आहे रबरचा, पण वरचा जो भाग आहे ज्यामध्ये की असं छिद्र दिलेलं असतं, याचा उपयोग तुम्ही कधी केलाय का? आज याचा उपयोग करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे वेगवेगळे ऑर्गनायझर असतात किंवा जे टूल असतात ते घ्यायची गरज पडणार नाही, कारण की हे खूप महाग असे असतात, बाजारामध्ये भेटतात। तर या अशा प्रकारच्या टूलपेक्षा एका वायपरचा आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो। तर इथे वरचं जे छिद्र दिलेलं आहे दांडीच्या वरती, त्यामध्ये आपल्याला एक जुना कपडा असा टाकायचा आहे आणि एवढा कपडा असा अडकून घ्या। त्यानंतर हा कपडा आपण अशा प्रकारे थोडासा याला गुंडाळून घेणार आहोत। गुंडाळून बनण्यापेक्षा फक्त याला असं थोडंसं वरती करून घ्या, जेणेकरून काय होतं, हे अशा प्रकारे एक टूल आपलं तयार होतं। तर चला तर मग पाहूया त्याचा आपल्याला कुठे कसा उपयोग करता येईल। तर आपल्या घरामधील जे जाळे असतात ते जाळी काढण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। त्यासोबतच भिंतीवरती धूळ झाली असेल, वरती फर्निचर असेल जिथे हात पोहोचत नाही पुसण्यासाठी, ते फर्निचर स्वच्छ करण्यासाठी पुसण्यासाठी आपण या टूलचा उपयोग करू शकतो। पहा किती छान आपण एका वायपरचा असा वेगळा उपयोग करत आहोत। नक्कीच तुम्ही अगोदर वायपरचा असा उपयोग केला नसेल, पण यानंतर नक्की करा। जिथे आपला हात पोहोचू शकत नाही किंवा अडगळीच्या ठिकाणी हा वायपर आपल्याला स्वच्छतेसाठी खूप कामी येतो। नक्की अशा प्रकारे तुम्ही याचा उपयोग करा। पाहू शकता खूप छान जाळे पण निघतात। त्यासोबतच वरती कुठे फर्निचर असेल त्याला देखील कपडा ओला करून पुसण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।